फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत वांग्याचे काप. वांग्याचे काप कसे करायचे ते पाहणार आहोत. तर इथे या पद्धतीचं जांभळं वांगं घेतलं आहे. त्याचे या पद्धतीने असे काप करून घ्यायचे आहेत. आणि हे जे काप केलेले आहेत ते आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला ते काप चांगले असे घोळवून घ्यायचे आहेत. नंतर पाण्यातून बाहेर काढून ते थोडेसे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. वांग्याच्या कापाचा मसाला करण्यासाठी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण काप केलेले आहे त्याला या पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते फ्राय करण्यासाठी इथे मी 1 चमचा रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वांग्याचे काप दोन्ही बाजूने यामध्ये घोळवून आपल्याला ते या पद्धतीने फ्राय करायचं आहे. यासाठी जास्त तेल नाही लागत. या पद्धतीने वांग्याचे काप दोन्ही बाजूला या पद्धतीने खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले वांग्याचे कापची रेसिपी तयार आहे. थँक्यू.